समृद्धी महामार्गावर मोठा पर्दाफाश, 69 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. समृद्धी महामार्गावर पोलिसांनी अशी धडक कारवाई केली आहे ज्यामुळे अवैध गुटखा तस्करांचे संपूर्ण जाळे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तब्बल 69,33,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहूया हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. आजची सर्वात मोठी बातमी. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अवैध गुटखा तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला आहे. इगतपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 69,33,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त केला असून या प्रकरणात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चला पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. समृद्धी महामार्गावरील पिंपरी फाटा इंटरचेंज परिसरात इगतपुरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कंटेनर ताब्यात घेतला आणि त्यातील गुटखा जप्त केला. या कारवाईत गुटखा आणि कंटेनरसह एकूण 69,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 संशयितांविरुद्ध विविध कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या अवैध तस्करी मागील संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका आहिराव यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलीस पथकाने केली. पुढील तपास PSI गायधनी करीत आहेत. या कारवाईमुळे समृद्धी महामार्गाचा वापर करून सुरू असलेल्या अवैध गुटखा तस्करीला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावर पोलिसांची ही धडक कारवाई अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा नेमका कुठून आला, तो कुठे पोहोचवला जाणार होता आणि या रॅकेटमागे आणखी कोणाचा हात आहे, याची उत्तरे आता पुढील तपासातून समोर येणार आहेत. या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी 24x7 न्यूज रिपोर्ट सोबत जोडलेले रहा. मुख्य संपादक उमेश मोरे, प्रतिनिधी विशाल देवरे, सटाणा.